लोकशाही मध्ये त्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 0.0.1 जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल. कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे. आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत. आमच्या तर आहे तर लोक पण बोलायला लागले. ट्रान्सपरन्सी ठेवा ना. तुम्ही म्हणता ना की मतदान बरोबर झालंय तर वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मोजा, लगेच टोटल लागेल. पण निवडणूक आयोगाने तोंड उघडलं पाहिजे की 13% मतं वाढली कशी. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मतं एका तासात वाढतात. म्हणजे 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4. 13% मतदानात वाढ होते ही कशी शक्य आहे. तुम्ही जे 17C फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाहीये. मग 17C फॉर्म दिवसभर कशाला त्या एजंटला बसवून ठेवता. प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन. निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं. एक कॉम्प्युटर आहे. 1+1 2, 2+2 4, 3+3 6, 3+3 7 नाही होत. अपेक्षा काय आहे की मी बटन दाबलं चिठ्ठी गेली, 1 मत पडलं, बटन दाबलं चिठ्ठी गेली, 2 मत पडलं. पण 3 मतं दाबल्यानंतर 7 मतं पडली असं जर येणार असेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे ना. पोस्टल मध्ये तुम्ही पुढे दाखवतात मात्र ईव्हीएम मध्ये मागं काय. पोस्टल हे सच्चे असतात. ईव्हीएम हे सगळं मॅनेज झालेलं हे दिसतं ना. सगळीकडे पोस्टल मध्ये MV आघाडीवर आहे. मग ते काय वेडे लोक आहेत का पोस्टल मधून बॅलेट टाकणारे.